हे दृश्य पाहतोय सेना भवन मध्ये आता ही सर्व मंडळी आता पोहोचलेली आहेत। संजय राऊत आपण पाहतोय, खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित झालेले आहेत। आज सेना भवनामध्ये उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। खासदार, आमदार त्याचबरोबर जिल्हा प्रमुखांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि आता संजय राऊत या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय सेना भवनातली ही दृश्य आहेत। खासदार संजय राऊत आता दाखल झालेले आहेत, ते सेना भवनात पोहोचलेले आहेत। महत्त्वाची बैठक आज बोलावण्यात आलेली आहे, त्यामुळे आता आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुख या बैठकीसाठी येत आहेत। त्यावेळीचे दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळापूर्वी खासदार संजय राऊत सुद्धा सेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर सचिन अहिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज महत्त्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभेचा निकाल आणि त्याचबरोबर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये मंथन केलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार या सर्वांना हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। सेना भवनामधली ही दृश्य आपण पाहतोय। खासदार संजय राऊत पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर सचिन अहिर आता इथे पाहायला मिळतात। त्याचबरोबर इतर सुद्धा कार्यकर्ते आणि इतर महत्त्वाचे नेते सुद्धा इथे पाहायला मिळतात। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, काय या संदर्भातले अपडेट्स? लोकसभा निवडणुकीच्या नंतर ठाकरे आहेत ते आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीला लागलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आज सेना भवन येथे 12:30 वाजताची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी या बैठकीला आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख आहेत त्यांना या बैठकीसाठी बोलवलेलं आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे त्याबाबतचा आढावा आणि त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कशा पद्धतीने तयारी करावी लागेल, कोणत्या मतदारसंघात किती कशा पद्धतीने मतदान झालंय, कशा पद्धतीचा आपल्यासाठीचा प्रतिसाद आहे, या सगळ्याचा आढावा आज उद्धव ठाकरे सेना भवनमध्ये आजच्या या बैठकीत घेणार आहेत। वेगवेगळी बैठक असेल, जिल्हा प्रमुखांची एक बैठक असेल, त्यानंतर आमदार आणि खासदारांची बैठक असेल, त्यांचा नेमका निष्कर्ष काय आहे एकंदरीत या निकालावर, मतदारसंघांमध्ये आपल्या बाजूने कशा पद्धतीने मतदान झालेलं आहे, परिस्थिती काय आहे, या सगळ्याचा आढावा उद्धव ठाकरे आजच्या या बैठकीत घेतील। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे सेना भवनला बैठकीसाठी पोहोचणार आहेत आणि त्याआधीच या ठिकाणी आपण बघतो की संजय राऊत असतील, विनायक राऊत असतील, प्रियंका चतुर्वेदी, सचिन अहिर असतील, जिल्हा प्रमुख आहेत ते आणि इतर पदाधिकारी आहेत ते या बैठकीला पोहोचलेले आहेत। एक एक करून सर्वच नेते, खासदार, आमदार आहेत ते या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। काही वेळातच उद्धव ठाकरे देखील या बैठकीला पोहोचतील। एकंदरीत आजच्या बैठकीनंतर एकंदरीत विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीला आजपासून सुरुवात झाली असं म्हणता येईल आणि त्याच अनुषंगाने आजची बैठक आहे आणि आगामी ज्या निवडणुका आहेत त्यासाठी कशा पद्धतीने लढायचं या सगळ्यांचं मार्गदर्शन आज उद्धव ठाकरे करतील। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण हे दृश्य पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। संजय राऊत आता शिवसेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत। आज महत्त्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली आहे आणि या बैठकीचं खासदार, आमदार आणि जिल्हा प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। लोकसभेचा निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। लोकसभेच्या निकालासंदर्भातला आढावा आज या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे आणि त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने धोरणं ठरवायची, कशा पद्धतीने रणनीती आखायची या संदर्भातला उहापोह सुद्धा या बैठकीमध्ये केला जाणार असल्याची माहिती मिळते।